नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी 2.5 मीटर कापडामध्ये मी 3 ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केलेले आहेत ते सविस्तर इथे दाखवत आहे. तर बघा, मी फक्त 2.5 मीटर थोडंसं लॉंग पन्ना होतं, जे फॅब्रिक होतं ते थोडं लांब होतं आणि 2.5 मीटरचं होतं. त्यात पण बऱ्याच पद्धतीने ते डॅमेज झालेलं होतं, कुठे दोरे निघलेले होते, कुठे फाटलेलं होतं. अशा पद्धतीचं 2.5 मीटर फॅब्रिक होतं. याच्यामध्ये इथे बघा मी 3 ब्लाऊज शिवलेले आहेत. प्रिन्स कट ब्लाऊजचे मी 3 ब्लाऊज इथे मी शिवलेले आहेत. तर बघा, प्रत्येक 2 पॅटर्न सेम आहेत आणि एक पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे. बघा, इथे अस्तरचं पायपिंग दिलेलं आहे, म्हणजे पायपिंगचा कपडा इथे वाचलेला आहे. इथे थोडासा स्लीव्जला जॉईंट पडलेले आहे, दोन्ही स्लीव्जला सेंटरला जॉईंट आहेत बघा. आणि बाकी जो आहे तो एकदम व्यवस्थित आहे, कुठेही जॉईंट वगैरे आलेला नाही आहे. आता दुसरा पॅटर्न जो आहे तो सेम आहे. या ब्लाऊजला कुठेही थोडाही जॉईंट नाही आहे, पण मेजरमेंट मात्र सेम आहे. 2 सेम शिवलेले आहेत बघा. बॅक साईडला जो आहे तो गोट आहे अस्तरचा, इथे जॉईंट वगैरे काही नाही. 4.5 इंचाच्या इथे स्लीव्ज आहेत दोन्ही, खालच्या ब्लाऊजच्या आणि वरच्या ब्लाऊजच्या दोन्हीच्याही 4.5 इंचाच्या इथे स्लीव्ज आहेत. बघा, इथे हाईट सेम आहे, नेक सेम आहे, शोल्डर सेम आहे आणि स्लीव्जही सेम आहेत बघा. इथेही पाहू शकता, एकदम सेम मेजरमेंट आहे. हाईटमध्येही सेमच आहे. या पद्धतीचे 2 मी 2.5 मीटर फॅब्रिकमध्ये झालेले आहेत. आणि तिसरा जो आहे तो आता बोटनेकचा मी इथे घेतलेला आहे बघा. बोटनेक आहे, फ्रंटला 6.5 इंचाचा नेक आहे. पफ बघू शकता तुम्ही या ठिकाणी. प्रिन्सचा पफ किती व्यवस्थित आलेला आहे. कमी कापड असला तरीही चालेल, पण आपलं स्टिचिंग मेथड व्यवस्थित असली पाहिजे. बघा, इथे स्लीव्ज आहेत 4.5 इंचाच्या. बॅक या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. बोटनेक छोटासा एक पॅटर्न याच्यामध्ये दिलेला आहे. या पद्धतीचा वरती बघा बोटनेकचा प्रॉपर आकार आलेला आहे. शोल्डर डाऊन बघा किती व्यवस्थित दिसत आहे. बऱ्याच जणींचा असं शोल्डर डाऊन जे आहे ते दिसत नाही आहे. तर बघा, या पद्धतीने मी इथे स्टिच केलेला आहे हा बोटनेक आणि त्याची आतली फिनिशिंग ही तुम्ही पाहू शकता, की स्टिच केल्यानंतर जे आतलं प्रॉपर फिनिशिंग म्हणतो आपण ते कसं असायला हवं. तर बघा, या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आता माझ्याकडे आहे ओव्हरलॉकची मशीन, म्हणून मी ओव्हरलॉक केलेला आहे. पण तुमच्याकडे जर ओव्हरलॉक मशीन नसेल तर तुम्ही साईडला एक एक्स्ट्रा टिप टाकून त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची, म्हणजे आपले दोरे वगैरे निघणार नाहीत याची काळजी घ्यायची. बघा, तुम्हीही या पद्धतीने स्टिच करू शकता. एकसोबत जास्त ब्लाऊज कमी कापडामध्ये स्टिच होतात, कारण साईडला कुठे कपडा निघाला तर आपल्याला स्टिच करता येतं. या पद्धतीने मी 3 ब्लाऊज स्टिच करून घेतलेले आहेत.